विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री कोकाटे हे वादात सापडलेत आणि या वादावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी राज्यात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे। खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। तर कोकाटेंचं वागणं योग्य नव्हतं असं खुद्द राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं। कोकाटेंच्या राजीनाम्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते हे निर्णय घेतील असे संकेत तटकरे यांनी दिले होते। यापूर्वी देखील वेगवेगळ्या वक्तव्यानं कोकाटे वादात सापडले होते आणि त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत कोकाटे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ कृषी मंत्री कोकाटे यांचा व्हायरल झाला आणि त्यानंतर वाद निर्माण झाला। या वादावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय, मात्र तरी देखील राज्यात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। दरम्यान कृषी मंत्री कोकाटे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून राजकारण तापलंय। या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना रमी खेळणं बरोबर नाही, कोकाटेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय। पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत। त्यामुळे फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत कोकाटेंचे कानही टोचले। अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही।